हलकर्णी परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, देशभक्तीपर नृत्य, लेझिम, लाटीकाठी आणि संगीतमय कवायतीने विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष. शाळा, ग्रामपंचायती, बँका आणि विविध संस्थांमध्ये उत्साहात ध्वजवंदन. हलकर्णी परिसरात स्वातंत्र्य दिन विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांजली नृत्य, लेझिम, लाठीकाठी प्रात्यक्षिक, संगीतमय कवायती तसंच विविध नेत्यांच्या वेशभूषा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. हलकर्णी येथील मुख्य चौकात BM टोणपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केलं. गांधीनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध नेत्यांच्या वेशभूषा केल्या. HB हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य आणि लाठीकाठीची प्रात्यक्षिकं सादर केली. जीवन विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत आणि नृत्य सादर केलं. तिरंगा ड्रेस कोड आणि नेत्यांच्या वेशभूषेनंही लक्ष वेधलं. उर्दू विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य तर विद्यार्थिनींनी तिरंगा नृत्य सादर केलं. हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये विठ्ठल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी प्राचार्य KB पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. ग्रामपंचायतीसमोर सरपंच योगिता संगाज यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. चावडी इथं मंडळ अधिकारी अप्पासाहेब जिंद्राळे यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी शंकर भोसले आणि गोपाल बिद्रेवाडी उपस्थित होते. नेहरू चौक आणि वीरशैव बँकेत संचालिका श्वेता हत्तरकी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी निलिमा धबाले यांच्या हस्ते तर उपकेंद्रात कविता हत्तरकी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. उर्दू विद्या मंदिर आणि दर्ग्यासमोर उपसरपंच सलीम यमकनमर्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. BM टोणपी विद्यालयात मोहम्मद युसुफ मालदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी डॉक्टर किशोर मेहत्री, संस्थाध्यक्ष, सदस्य आणि शिक्षक उपस्थित होते. HB इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय सैन्य दलातील जवान अजित वालकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी चेअरमन चंद्रशेखर पाटील आणि मुख्याध्यापक मायाप्पा धनगर उपस्थित होते. जीवन विद्या मंदिरमध्ये केंद्रप्रमुख मल्लिकार्जुन यादगुळी यांच्या हस्ते तर विद्या मंदिर गांधीनगरमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी दस्तगीर कादरभाई यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते. आजी माजी सैनिक संघटनेत सेवानिवृत्त माजी सैनिक इमाम हुसेन पानारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तेरणी येथील मराठी विद्या मंदिरमध्ये सरपंच रमेश पुजारी यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील तेगनाळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.